महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्तालय भरती 2026 ही गट क ची नुकतीच जाहीर झालेली भरती प्रक्रिया. हो, आणि याचबरोबर आपल्याकडे TCS म्हणजे TCSच्या परीक्षा प्रक्रियेचं मॅन्युअल पण आहे. बरोबर. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण केवळ ती जाहिरात वरवर वाचणार नाही आहोत, तर या भरतीमागील खरी यंत्रणा समजून घेणार आहोत. विशेषतः जे तरुण नुकतेच पदवीधर झालेत त्यांच्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष परीक्षेपर्यंत ज्या काही अडचणी किंवा ज्याला आपण फ्रिक्शन पॉइंट्स म्हणतो ते आपण डिकोड करणार आहोत. हो, आणि मला वाटतं या भरतीचा थोडा व्यापक संदर्भ आधी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे काय? बघा, ही भरती महाराष्ट्र माथाडी आणि इतर श्रमजीवी कामगार सुरक्षा मंडळामार्फत राबवली जाते. आता कामगार विभाग हा राज्याच्या औद्योगिक रचनेचा कणा मानला जातो. ओके. कारखान्यांमधील औद्योगिक शांतता राखणे, कामगार कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे आणि श्रमिकांचं कल्याण साधणे हे या विभागाचे मुख्य काम असते. म्हणजे हे फक्त टेबल खुर्चीचं काम नाहीये तर? अजिबात नाही. त्यामुळे इथे मिळणारी नोकरी ही केवळ एक सुरक्षित रोजगार नाहीये, तर राज्याच्या अर्थचक्राला सुरळीत ठेवण्याची खूप मोठी जबाबदारी आहे. क्या बात आहे. आणि याच जबाबदारीसाठी त्यांनी एकूण 78 रिक्त पदे जाहीर केली आहेत. आता हे नोटिफिकेशन पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. ही पदे 3 वेगवेगळ्या संवर्गात विभागली आहेत. हो, 3 मुख्य कॅटेगरीज आहेत. त्यातला सर्वात लक्षवेधी गाठ आहे कामगार निरीक्षक किंवा ज्याला आपण लेबर इन्स्पेक्टर म्हणतो. त्याच्या तब्बल 62 जागा आहेत. ही खूप मोठी संधी आहे. हो ना. आणि ह्याची पगार श्रेणी S13 आहे. म्हणजे मूळ वेतन 35,400 ते 1,12,400च्या घरात जातं. पण मला इथे एक गोष्ट खटकली. काय बरं? या 62 जागांसाठी शैक्षणिक पात्रता काय दिली आहे माहितीये? कोणतीही पदवी, म्हणजे एनी ग्रॅज्युएट. हो, बरोबर आहे. पण मला सांगा, कला, वाणिज्य, विज्ञान किंवा अगदी इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी कामगार कायद्यांची अंमलबजावणी करणारा निरीक्षक कसा होऊ शकतो? त्यांना या कायद्यांचा आधीच काय ज्ञान असणार? शासनाला इथे विशिष्ट कायद्याची पदवी असलेले लोक का नको आहेत? वरवर पाहता तुमचा हा प्रश्न अगदी साहजिक आहे. पण आपल्याला शासनाच्या प्रशासकीय रचनेमागची यंत्रणा समजून घ्यायला हवी. म्हणजे शासनाचा काही वेगळा हेतू आहे यात? नक्कीच. शासनाला इथे न्यायालयात उभे राहणारे तयार वकील नको आहेत. त्यांना अशी तरुण मुलं हवी आहेत ज्यांची आकलन क्षमता आणि ज्याला आपण प्रशासकीय बुद्धिमत्ता किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इंटेलिजन्स म्हणतो ती चांगली आहे. अच्छा, म्हणजे त्यांना ट्रेनेबल लोक हवेत. अगदी बरोबर. कारण कामगार निरीक्षकाचं काम हे प्रामुख्याने फील्ड वर्क आणि पाहणी करण्याचं असतं. कारखान्यांना भेटी देणे, तिथे कामगारांच्या नोंदी योग्य आहेत की नाहीत हे तपासणे आणि तणावाच्या वेळी मध्यस्थी करणे. ओके, म्हणजे हे सगळं अनुभवातून शिकता येतं. हो, या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवातून आणि ट्रेनिंगमधनं चांगल्या शिकता येतात. म्हणूनच शासनाने सर्व विद्याशाखांच्या पदवीधरांसाठी ही दारं खुली ठेवली आहेत, जेणेकरून त्यांना टॅलेंटचा एक खूप मोठा पूल मिळेल. हे एक प्रकारे एखाद्या व्हिडिओ गेम मधल्या ऑलराऊंडर पात्रासारखं झालं, ज्याच्याकडे पदवी हेच एक मुख्य हत्यार आहे. अगदी तसंच. पण दुसऱ्या पदाच्या बाबतीत मात्र शासनाने हा ऑलराऊंडर दृष्टिकोन बाजूला ठेवल्याचं दिसतंय. हो, कारण ते स्पेशलिस्ट पद आहे. बरोबर. दुसरं पद आहे लेखापाल किंवा अकाउंटंट. याच्या 12 जागा आहेत. पगार श्रेणी तीच आहे, म्हणजे S13. पण इथे अट आहे वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे B.Com आणि सोबत लेखा क्षेत्रात काम केल्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव. हा, तिथे अनुभव मस्ट आहे. मग मला सांगा, सरकारी नोकरीच्या जाहिरातीत अनुभवाची अट टाकणं म्हणजे नवीन तरुणांना थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यासारखं नाही का? शासनाने इथे असा कडक फिल्टर का लावलाय? कारण बघा, लेखापाल या पदावर शासनाला ऑन द जॉब ट्रेनिंग देणं खूप महागात पडू शकतं. महागात म्हणजे आर्थिक नुकसान. हो ना. या पदावरील व्यक्तीला थेट शासनाचे आर्थिक ताळेबंद, कामगार कल्याण निधीचे व्यवस्थापन, GST आणि आयकर परताव्याशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीची कामे हाताळायची असतात. बापरे, म्हणजे खूप मोठी रिस्क आहे. नक्कीच. तिथे एका चुकीच्या एंट्रीमुळे लाखो रुपयांचा घोळ होऊ शकतो. हा 3 वर्षांचा अनुभव म्हणजे शासनाला असा उमेदवार हवाय ज्याला बॅलन्स शीट फक्त पुस्तकातून नाही तर प्रत्यक्षात कशी जुळवायची हे माहीत आहे. अच्छा, म्हणजे त्यांना रेडीमेड एक्सपर्ट हवाय. हो, त्यामुळे हा एक कडक फिल्टर नक्कीच आहे, पण तो प्रशासकीय सुरक्षितेसाठी अत्यंत आवश्यक आहे. समजलं. म्हणजे ज्यांच्याकडे हा 3 वर्षांचा अनुभव आहे त्यांच्यासाठी इथली स्पर्धा आपोआप निम्मी झाली आहे, कारण फ्रेशर्स तर आधीच बाहेर गेले. अगदी बरोबर. आता तिसऱ्या पदाकडे वळूया, जे सर्वात जास्त तांत्रिक आहे.
लघु टंकलेखक किंवा ज्याला आपण स्टेनोग्राफर म्हणतो. हो, याच्या जागा कमी आहेत. फक्त 4 जागा आहेत. पगार श्रेणी S8 आहे, म्हणजे 25,500 ते 81,100. इथे पात्रता म्हणून 12वी पास किंवा पदवी असली तरी चालते, पण इंग्रजी आणि मराठी लघुलेखन म्हणजे शॉर्ट हँड 80 शब्द प्रति मिनिट असणं अनिवार्य आहे. सोबत टायपिंगचा स्पीडही लागतो. हो, इंग्रजी 40 आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट. आता इथे मला खरंच एक खूप मोठा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. आपण 2026 मध्ये आहोत. हो, आजच्या काळात AI, व्हॉइस डिक्टेशन आणि स्पीच टू टेक्स्ट सॉफ्टवेअर्स एवढी प्रगत झाली आहेत. आपण फोनवर बोलतो आणि ते टाईप होतं. मग शासन आजही या 80 शब्दांच्या शॉर्ट हँडच्या जुनाट अटीला का चिकटून बसले? तंत्रज्ञानाच्या युगातला सर्वात कॉमन गैरसमज आहे. गैरसमज कसा काय? तुम्हाला वाटतं की मोबाईलमधील व्हॉइस रेकॉर्डर हे सगळं काम करेल, पण सरकारी कामकाजाचं एक गोपनीयतेचं स्वरूप असते, ज्याला आपण कॉन्फिडेन्शियलिटी म्हणतो. अच्छा, म्हणजे सिक्युरिटी इश्यू. अगदी. जेव्हा कामगार आयुक्त एखाद्या संवेदनशील औद्योगिक संपावर किंवा कामगार कायद्याच्या उल्लंघनावर बंद दारात सुनावणी घेत असतात, तेव्हा तिथे इंटरनेटला कनेक्ट असलेलं AI सॉफ्टवेअर किंवा क्लाउड बेस्ड रेकॉर्डिंग वापरणं हे सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असू शकतं. अरे वा, या अँगलने मी विचारच नव्हता केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायदेशीर सुनावणीत कोण काय बोलले याची अधिकृत नोंद घेण्यासाठी एका प्रमाणित माणसाचीच गरज असते. म्हणजे उद्या कोर्टात जर पुरावा म्हणून द्यायचा असेल तर? एक्झॅक्टली. मशीनवर न्यायालयात लगेच विश्वास ठेवला जात नाही. मानवी स्वाक्षरी आणि प्रमाणीकरण लागते. म्हणूनच आजही या विशिष्ट स्किल सेटला सरकारी दरबारी मरण नाही. हा दृष्टिकोन खरोखरच खूप वेगळा आहे. म्हणजे तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी गोपनीयतेच्या यंत्रणेत माणसाची जागा अद्याप तरी शाबूत आहे. हो, 100%. आता थोडं वयोमर्यादेबद्दल बोलूया. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्षे. अंशकालीन पदवीधरांसाठी ही मर्यादा 55 वर्षांपर्यंत आहे. पण इथे मला एका विशिष्ट तारखेने लक्ष वेधून घेतलं. सरकारी परीक्षांच्या विश्वात शेवटची तारीख ही एक सुवर्णरेषा किंवा गोल्ड स्टँडर्ड मानली जाते. तुमचं वय, तुमची शैक्षणिक पात्रता आणि तुमचे अनुभव प्रमाणपत्र या सर्व गोष्टी याच तारखेला ग्राह्य धरल्या जातात. म्हणजे जर माझा फायनल इयरचा निकाल 12 जूनला लागणार असेल तर तुम्ही 11 जूनच्या तारखेनुसार पदवीधर मानले जात नाहीत. तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. अरे देवा, म्हणजे 1 दिवसाने सुद्धा संधी जाऊ शकते. दुर्दैवाने हो, नियम खूप कडक असतात. बरं, आता आपण त्या टप्प्याकडे येऊया जिथे सर्वाधिक उमेदवार अडखळतात. म्हणजे आपण युद्धभूमीवर जाण्यापूर्वी ढाल आणि तलवार तयार ठेवण्यासारखं आहे हे. म्हणजे डॉक्युमेंट्स आणि फॉर्म भरणं. अगदी तेच. कोणतीही सरकारी परीक्षा द्यायची म्हणजे अर्जाची प्रक्रिया येते. अनेकदा मुलं फक्त फॉर्म भरतात आणि पाहूया काय होतंय या मानसिकतेत असतात. पण या नोटिफिकेशनमधील कागदपत्रांची यादी पाहिल्यावर लक्षात येतं की ही प्रक्रिया अजिबात सोपी नाहीये. अजिबात नाही. तिथेच तर खरा कस लागतो. हो ना. ओळखीचा पुरावा, 10वी 12वी आणि पदवीची मार्कशीट्स हे तर सगळेच देतात. पण इथे सर्वात मोठा गेटकीपर किंवा अडथळा म्हणजे अधिवास प्रमाणपत्र, ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो. हो, डोमिसाईल. हे प्रमाणपत्र काय एवढे निर्णायक ठरतं? बघा, जर आपण याचा व्यापक विचार केला तर अधिवास प्रमाणपत्र हे सिद्ध करतं की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे 15 वर्षाहून अधिक काळचे स्थानिक रहिवासी आहात. ओके. राज्याच्या करदात्यांच्या पैशातून निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांवर पहिला हक्क हा स्थानिक तरुणांचा असावा, ही यामागची कायदेशीर आणि सामाजिक भूमिका आहे. हे तर रास्त आहे, पण मग अडचण कुठे येते? अडचण तिथे होते जिथे अनेक उमेदवार विचार करतात की आधी मी प्रिलिम्स पास होतो, मग निवांत डोमिसाईल काढेन. हा खूप कॉमन विचार आहे. आणि इथेच ते फसतात. तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरता तेव्हा त्या प्रमाणपत्राचा नंबर तुम्हाला तिथे टाकावा लागतो. म्हणजे पावती चालत नाही. अनेकदा मुले मी अप्लाय केलंय अशी पावती जोडतात ना. नाही, मी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे आणि त्याची पावती माझ्याकडे आहे हे कारण त्या पोर्टलला समजतच नाही. पोर्टल फक्त सर्टिफिकेट नंबर वाचतं. बापरे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे फॉर्म दरवर्षी रिजेक्ट होतात. म्हणजे कागदपत्रांची जमावाजमाव हा प्रत्यक्ष परीक्षा आधीचा पहिला पेपर आहे जो तुम्हाला पास करावाच लागतो. अगदी अचूक. आता यातील सर्वात चर्चेत असलेल्या मुद्द्याकडे येऊया, म्हणजे परीक्षा शुल्क. हा थोडा संवेदनशील मुद्दा आहे. हो ना. खुल्या प्रवर्गासाठी हे शुल्क तब्बल 1000 रुपये आहे आणि मागासवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 900 रुपये आहे. माजी सैनिकांना फीमधून सूट आहे. पण मला इथे थोडं डेव्हिल्स ॲडव्होकेट व्हावंसं वाटतंय. विचारा ना. जे विद्यार्थी नुकतेच पदवीधर झाले आहेत
त्यांच्याकडे स्वतःचे उत्पन्न नसते. एका फॉर्मसाठी 1,000 रुपये आकारणे हे खूप जास्त नाही का वाटत? हे म्हणजे जे उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्यांना पैशांच्या जोरावर या प्रक्रियेतून बाहेर काढण्यासारखं नाहीये का? फी जास्त आहे याबद्दल नक्कीच दुमत नाही. विद्यार्थ्यांच्या खिशाला ती जड जाते हे मलाही मान्य आहे. पण यामागील जे मेकॅनिझम किंवा यंत्रणा आहे ती आपल्याला समजून घ्यावी लागेल. कोणती यंत्रणा? ही परीक्षा आता पूर्वीसारखी शाळेच्या बाकावर बसून कागद आणि पेनवर घेतली जाणार नाहीये. ही संपूर्णपणे CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, जी TCS सारख्या संस्थेमार्फत घेतली जाईल. अच्छा, म्हणजे ऑनलाईन एक्झाम. हो, आणि गेल्या काही वर्षांत आपण बघितले आहे की पेपर फुटीच्या घटनांमुळे संपूर्ण व्यवस्थेवरचा विद्यार्थ्यांचा विश्वासच उडाला होता. हो, ते तर खूपच भयानक होतं. मग हे थांबवण्यासाठी आता काय करावं लागतं? प्रत्येक उमेदवारासाठी एक सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड संगणक नोड लागतो. परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन लागते आणि कडक CCTV सर्व्हिलन्सची गरज असते. म्हणजे सुरक्षेवर खूप खर्च होतो. नक्कीच. एका विद्यार्थ्यामागे येणारा हा जो तांत्रिक आणि पायाभूत सुविधांचा खर्च आहे तो प्रचंड असतो. त्यामुळे ही 1,000 रुपये फी म्हणजे शासनाची कमाई नाही, तर पारदर्शकतेसाठी आणि तुमचा पेपर फुटू नये यासाठी मोजलेली एक प्रकारची तांत्रिक किंमत आहे. अरे वा, हे स्पष्टीकरण नक्कीच विचार करण्यासारखं आहे. म्हणजे एकीकडे पैशांचा बोजा आहे हे खरं आहे, पण दुसरीकडे तुमच्या मेहनतीवर कोणीतरी गैरमार्गाने पाणी फिरणार नाही याची शाश्वती मिळतेय. हो, आणि ती शाश्वती जास्त महत्वाची आहे. आता आपण प्रत्यक्ष अर्ज प्रक्रियेच्या चेकलिस्टकडे येऊया. 13 मे 2026 पासून अर्ज सुरू झाले असून 11 जून 2026 ही अंतिम तारीख आहे. फी भरण्यासाठी 12 जून आहे. पण आपण इथे वेबसाईटवर जा, क्लिक करा असं मॅन्युअल वाचून वेळ घालवणार नाही आहोत. हो, ते तर सगळेच वाचू शकतात. बरोबर. त्याऐवजी या प्रक्रियेतील ते फ्रिक्शन पॉइंट्स कोणते आहेत जिथे एक हुशार उमेदवारही एखाद्या छोट्या तांत्रिक चुकीमुळे बाद होऊ शकतो यावर आपण लक्ष केंद्रित करूया. अत्यंत महत्वाचा मुद्दा काढलात तुम्ही. सगळ्यात पहिला आणि मोठा फ्रिक्शन पॉइंट म्हणजे रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड. म्हणजे तो हरवतो. हो, मुले फॉर्म सायबर कॅफेमध्ये भरतात आणि तो ID तिथेच विसरतात किंवा तो मेसेज डिलीट होतो. तुम्हाला माहीत असायला हवं की भविष्यात हॉल तिकीट डाउनलोड करणे असो, आन्सर की पाहणे असो किंवा निकाल पाहणे असो, या प्रत्येक टप्प्यावर तोच ID लागतो. आणि जर तो हरवला तर? जर तो हरवला तर तुम्ही व्यवस्थेच्या दृष्टीने अस्तित्वातच नसता. बापरे, हे खूपच डेंजरस आहे. त्यामुळे तो ID मिळताच स्वतःला ईमेल करणे किंवा क्लाउडवर सेव्ह करून ठेवणे ही पहिली रणनीती असली पाहिजे. अगदी महत्वाची टिप आहे ही. आणि दुसरा फ्रिक्शन पॉइंट म्हणजे फोटो आणि सही अपलोड करणे. हो, तिथेही खूप चुका होतात. अनेकदा नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट दिलेलं असतं की फोटोचा बॅकग्राऊंड पांढराच असावा किंवा सही काळ्या शाईच्या पेननेच असावी, पण लोक घाईघाईत जुने निळ्या बॅकग्राऊंडचे फोटो अपलोड करतात. आणि मग सॉफ्टवेअर ते रिजेक्ट करतं. बरोबर. या छोट्याशा तांत्रिक चुकीमुळे TCSचं सॉफ्टवेअर थेट फॉर्म उडवून देतं. तिथे कोणताही माणूस तुमचा फॉर्म तपासायला बसलेला नसतो. ते एक अल्गोरिदम असतं. दयामाया दाखवायला तिथे कोणीही नसतं. अगदी बरोबर. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते ती म्हणजे पदाची निवड. पदाची निवड, त्यात काय चूक होऊ शकते? बघा, अनेक उमेदवार कामगार निरीक्षक आणि लेखापाल या दोन्ही पदांसाठी पात्र असू शकतात, पण फॉर्म भरताना योग्य तो पर्याय निवडला नाही किंवा गडबड केली तर नंतर त्यात बदल करण्याची एडिट विंडो शासनाने दिलेली नाहीये. म्हणजे फॉर्म सबमिट झाला की विषय संपला. हो, एकदा फॉर्म सबमिट झाला आणि फी भरली गेली की तो फायनल. त्यामुळे सबमिट बटन दाबण्यापूर्वी तो फॉर्म 2दा नव्हे तर 3दा वाचणे हे शहाणपणाचं ठरतं. नक्कीच. आता आपण परीक्षेच्या प्रत्यक्ष स्वरूपावर येऊया. इथे एक तांत्रिक शब्द नोटिफिकेशनमध्ये वारंवार येतोय, तो म्हणजे नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशन हा खूप चर्चेचा विषय असतो. हो ना. ही परीक्षा एकाच वेळी न होता वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये होणार आहे. हे नॉर्मलायझेशन नक्की काय प्रकरण आहे? बरेच विद्यार्थी या प्रक्रियेवर नाराज असतात. त्यांना नेहमी वाटतं की त्यांचे गुण विनाकारण कमी केले गेले. यामधील गणितीय यंत्रणा काय आहे? नॉर्मलायझेशन ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एका धावण्याच्या शर्यतीचं उदाहरण घेऊया. ओके, सांगा. समजा 2 शर्यती आहेत. पहिली शर्यत एका सपाट गुळगुळीत ट्रॅकवर आहे आणि दुसरी शर्यत चिखलाने भरलेल्या डोंगराळ मार्गावर आहे. बरं. आता जर आपण दोन्ही शर्यतीतील पहिल्या आलेल्या धावपटूची वेळ तशीच मोजली तर डोंगराळ मार्गावर धावणाऱ्यावर अन्याय होईल ना? हो, कारण त्याचा ट्रॅकच कठीण होता, त्याला जास्त वेळ लागणारच. एक्झॅक्टली. TCSची परीक्षा जेव्हा 15-20 वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये होते तेव्हा प्रत्येक शिफ्टच्या प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी वेगवेगळी असू शकते. एखादा पेपर खूप सोपा तर दुसरा खूप कठीण असू शकतो. अच्छा,
मग ते कसं बॅलन्स करतात? नॉर्मलायझेशन हे असं एक गणिती सूत्र आहे जे या सर्व शिफ्ट्सना एका समान पातळीवर आणतं. ते फक्त तुमचे गुण पाहत नाही, तर तुमच्या शिफ्टमधील सर्वोच्च गुण आणि सरासरी गुण यावर आधारित तुमचा स्केल स्कोअर काढतं. म्हणजे जर माझा पेपर कठीण असेल तर मला काळजी करण्याची गरज नाही? अजिबात नाही. जर तुमचा पेपर खरोखर कठीण असेल तर तुम्हाला त्याचे फायदे नॉर्मलायझेशनमध्ये नक्की मिळतात. तुमचे मार्क्स वाढू शकतात. हे उदाहरण खरोखरच खूप स्पष्ट करणारं होतं. म्हणजे नॉर्मलायझेशन हा तुमच्यावर होणारा अन्याय नसून तो असमानता दूर करण्याचा एक बॅलन्सिंग उपाय आहे. अगदी बरोबर. आता आपण या चर्चेच्या सर्वात शेवटच्या आणि सर्वात रोमांचक वळणावर आलो आहोत. ज्याची आपण सगळे वाट पाहत होतो. हो, ज्याबद्दल या पूर्ण नोटिफिकेशनमध्ये मला सर्वात जास्त उत्सुकता वाटली. या परीक्षेचं जे स्वरूप आहे ते एकूण 200 गुणांचं आणि 100 प्रश्नांचं आहे. यात मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान हे प्रत्येकी 30 गुणांसाठी आहेत. जे नेहमीचेच विषय आहेत. बरोबर, हे विषय तर सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये असतात. पण उरलेले तब्बल 80 गुण, हे 80 गुण एका अशा विषयासाठी राखून ठेवले आहेत जो सहसा कोणीही वाचत नाही. तो विषय म्हणजे कामगार कायदे किंवा लेबर लॉज. आणि माझं असं म्हणणं आहे की हाच या संपूर्ण भरती प्रक्रियेचा गेम चेंजर आहे. नक्कीच. या कायद्यांमध्ये महाराष्ट्र माथाडी कायदा, सुरक्षा रक्षक कायदा आणि दुकान व आस्थापना अधिनियम यांचा समावेश आहे. मला इथे खूप मोठा पॅटर्न दिसतोय. कोणता पॅटर्न? मला वर्षानुवर्षे MPSC किंवा UPSCचा अभ्यास करणारे जे अनुभवी विद्यार्थी आहेत त्यांचा इतिहास, भूगोल किंवा गणिताचा पाया अत्यंत मजबूत असतो. त्यामुळे कोणत्याही नवीन पदवीधराला त्यांच्यासोबत स्पर्धा करताना घाम फुटतो. हो, फ्रेशर्स नेहमी घाबरतात जुन्या विद्यार्थ्यांच्या अनुभवाला. पण माथाडी कायदा काय आहे हे कॉलेजच्या कोणत्याही अभ्यासक्रमात शिकवलं जात नाही आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या सिलेबसमध्येही तो नसतो. अगदी बरोबर मुद्दा पकडलात तुम्ही. माथाडी कायदा हा महाराष्ट्राच्या कामगार चळवळीचा एक अतिशय युनिक आणि ऐतिहासिक भाग आहे. बाजार समित्यांमध्ये डोक्यावर ओझे वाहणाऱ्या कामगारांना माथाडी म्हटले जाते. अच्छा. त्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी हा कायदा बनवला गेला. या कायद्यातील बारकावे, मंडळाची रचना, लेवी भरणे या गोष्टी प्रशासकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि तुम्ही म्हणालात तसं हा विषय जुन्या विद्यार्थ्यांसाठी जेवढा नवीन आहे तेवढाच तो नुकत्याच कॉलेजमधून बाहेर पडलेल्या 21 वर्षाच्या तरुणासाठीही नवीन आहे. वा. याचाच अर्थ असा की हे जे 80 गुण आहेत ते एक परिपूर्ण लेव्हल प्लेइंग फील्ड तयार करतात. 100%. म्हणजे जर एखाद्या नवीन विद्यार्थ्याने ठरवलं की पुढचा 1 महिना तो फक्त आणि फक्त हे कामगार कायदे, त्यातील कलमे आणि त्याचे व्यावहारिक उपयोग याचा सखोल अभ्यास करेल तर तो त्या 5.5 वर्षांचा अनुभव असलेल्या जुन्या विद्यार्थ्यालाही आरामात मागे टाकू शकतो. कारण इथे कुणाकडेही आधीचा बॅकअप नाहीये. ही शर्यत सर्वांसाठी एकाच रेषेवरून सुरू होत आहे. अनेकदा नवीन उमेदवार जाहिरात बघूनच घाबरतात की आपण इतक्या जुन्या आणि हुशार विद्यार्थ्यांसोबत कसे टिकणार. हो, तो न्यूनगंड असतोच. पण जेव्हा आपण अभ्यासक्रमाचे अशा प्रकारे विच्छेदन करतो तेव्हा लक्षात येते की शासनाने स्वतःहून अशी व्यवस्था केली आहे जिथे विशिष्ट विषयाचे ज्ञान हे तुमच्या जुन्या अनुभवावर मात करू शकते. क्या बात है. फक्त एक टिप देईन, कामगार कायद्याचा अभ्यास करताना उमेदवारांनी फक्त कलमे पाठ करू नयेत तर त्या कायद्यामागील हेतू समजून घ्यावा. म्हणजे पाठांतर नको, समजून घेणं हवं. हो. उदाहरणादाखल सुरक्षा रक्षक मंडळ का स्थापन करावे लागले, कंत्राटदारांकडून होणारी पिळवणूक कशी थांबवली जाते. जेव्हा तुम्ही हा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवता तेव्हा ते 80 गुण मिळवणं खूप सोपे होऊन जाते. खरंच हे खूपच प्रेरणादायी आहे. सुरुवातीला आपण म्हटलं होतं की स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया म्हणजे जणू काही गढूळ पाण्याचा डोह आहे जिथे तळ दिसत नाही. हो. पण जेव्हा आपण या नोटिफिकेशनचा, त्यातील नियमांचा आणि अभ्यासक्रमाच्या रचनेचा असा डीप डाईव्ह किंवा सखोल अभ्यास करतो तेव्हा तो गढूळ डोह अचानक एका स्वच्छ, पारदर्शक आणि दिशादर्शक मार्गात बदलतो. नक्कीच. कोणतीही पदवी असणाऱ्यांसाठी कामगार निरीक्षकाच्या 62 जागांची सुवर्णसंधी, लेखापालासाठी आवश्यक असणारा 3 वर्षांचा कडक अनुभव फिल्टर आणि लघुटंक लेखकासाठी लागणारे 80 शब्दांचे ते शॉर्टहँडचे विशिष्ट कौशल्य, या सर्व गोष्टी आता नक्कीच कष्ट झाल्या असतील. आणि डॉमिसाईल सर्टिफिकेट विसरू नका. हो, ते तर सर्वात महत्त्वाचं. अधिवास प्रमाणपत्राचे महत्त्व आणि TCSच्या 1000 रुपये फी मागील सुरक्षेचं कारणही आपण समजून घेतले. आणि जाता जाता कामगार कायद्यांच्या त्या 80 गुणांचे लेव्हल प्लेइंग फील्ड हे प्रत्येक ऐकणाऱ्यासाठी नक्कीच एक मोठा आत्मविश्वास देणारं ठरेल.
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 11 जून 2026 आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. हो, 11 जून 2026 या अंतिम तारखेची नोंद सर्वांनी घ्यावी. फॉर्म भरण्याची घाई न करता योग्य कागदपत्रांसह अचूक माहिती भरा. या कामगार कायद्यांच्या 80 गुणांच्या रणनीतीवर ऐकणाऱ्यांनी नक्की विचार करावा आणि स्वतःच्या अभ्यासाची दिशा ठरवावी. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया.